वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण मराठीमध्ये अंक पाहणार आहोत 1 ते 10 पर्यंत। इथे मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी लिहिण्यासाठी देऊ शकतो। हे माझ्या मुलीने लिहिलेलं आहे। मी लिहायचं कसं व्हिडिओ ते मी नंतर अपलोड करणार आहे, ते आपण क्रमाने वाचून घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 पर्यंत अंक मी तुम्हाला वाचून दाखवले आहेत। ते नंतर पुढे ॲक्टिव्हिटी आहेत मुलांना, जेव्हा मुलांना लिहिता येईल त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून करून घ्यायची आहे। इथे मी मुलांना म्हणजे अंक ओळख झाल्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। इथे झोपडीची 6 चित्र आहेत। हे वस्तू मोजायच्या आहेत आणि इथं गोल करायचं आहे। इथे त्यांनी ऑलरेडी गोल करून दाखवलेलं आहे। आपण ही पुढची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। पुढे अशा प्रकारे मोजून आपण मुलांना गोल करण्यासाठी सांगणार आहोत। तिथे माझ्या मुलीने 7ला ऑलरेडी गोल केलेला आहे। 1 2 3 इथे 3ला गोल करायचा आहे। पुढे हे फुगे मुलीने माझ्या मोजलेले आहेत आणि गोल केलेला आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे। तिने गोल करून दाखवलेलं आहे। इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना घरी अशा प्रकारे मराठीचे अंक मोजण्यासाठी देऊ शकता। त्याने मुलांना इथे कसं दिलेले आहे, ते गाजर दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे 8 9 10 असे 3 प्रकारचे अंक आहेत। त्यामुळे मुलं याचीही ओळख होण्यास मदत होते। दुसऱ्या वेगळ्या अंकाचीही मुलांना मदत होते। त्यासाठी हे म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणा दिलेली आहे, मी इथे घेतलेली आहे। ही ऑलरेडी पुस्तकामध्ये आहे। मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्क केलेलं नाही आहे। जसे आहे तसे तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवत आहे। इथे 1 2 3 4 4 मासे आहेत। तिथे 5 3 4 दिलेले आहेत। मुलांना हे 4ला गोल करायचं आहे। 1 2 3 4 5 3 4 आणि 5ला गोल करायचं आहे। मल्टिपल टाइम्स म्हणजे वेळा यूज करू शकता तुम्ही ही ॲक्टिव्हिटी। पुढे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 7 8 आणि 10 1 2 3 4 5 6 7 8 8ला गोल करायचं आहे। इथे आहे वस्तू मोजा आणि चौकटी, त्याची संख्या लिहा। इथे पहिली संख्या लिहिलेली आहे। आपण नंतर संख्या लिहायच्या आहेत मोजून। ह्या प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांना देऊ शकता। जेव्हा मुलांना अंक लिहायला येतील तेव्हा ही ॲक्टिव्हिटी मुलांना तुम्ही देऊ शकता लिहिण्यासाठी। पतंग मोजवा, इथं 1 2 3 कप्प्यामध्ये असे 3 लिहायला मुलांना द्यायचे। परत ते इथेच करून परत मुलांना लिहायला देऊ शकते। एखाद्या वेळेस जर मुलगा ही माझ्या मुलीने अशी चूक केली आहे ते इरेज करून तुम्ही परत वापरू शकता, लिहायला देऊ शकता। 1 2 3 4 5 6 7 इथे 7 काढायचे आहेत। इथे माझ्या मुलीने अननस मोजले आहेत, 4 काढले आहेत। अशा प्रकारे 4 काढले आहेत तिने। कशाही प्रकारे मुलं काढू शकतात। हे 5 असे काढलेले आहेत। मुलांना हे जेव्हा हाताला वळण लागेल तेव्हा मुलं आपोआप काढतील। ॲटलिस्ट मुलांना कळतं कुठल्या शेपमध्ये म्हणजे कुठल्या आकाराचे 4 कुठल्या आकाराचे 5 आहेत। असे मुलं सुरुवातीला अशी चूक करणार आहेत। त्यामुळे तुम्ही मुलांना खूप वेळा प्रॅक्टिस करण्यासाठी द्यायचं आहे, नंतर मुलांना परफेक्ट यायला सुरुवात होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। मी मराठीमध्ये बनवले आहे, 1 2 केलेले आहेत। हे कसे लिहायचे याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।